नमस्कार. कुतूहल आणि मन या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा प्रश्न, आपल्या दातांचा आकार एकसारखा का नसतो? तर बघा, आपण जे काही अन्न खातो, काही अन्न आपल्याला तोडून खावं लागतं, हो की नाही? त्यानंतर आपल्याला चघळावं लागतं. काही अन्न आपल्याला असं दातांनी सोलून खावं लागतं, जसं की ऊस आहे. तर यासाठी दातांचा आकार असतो. जसं की समोरची दातं आपली कात्रीसारखी धारदार असतात. त्याच्याने आपण काय करतो, सफरचंद, केळी अशा गोष्टी चावून त्याचे तुकडे तोडतो बेसिकली. आणि हे आपण जे पाठीमागचे दात असतात, जे सपाट असतात, तर त्याच्याने ते चावून खात असतो. त्याच्यानंतर जसं की ऊस आहे. ऊसला आपल्याला जर का तोडायचा असेल, तर आपले जे बाजूचे दातं असतात, जे टोकदार असतात, तर त्याचा उपयोग ऊस सोलण्यासाठी होतो. हो की नाही? तर त्यामुळे आपल्या दातांचा आकार आपण जे अन्न खातो त्यानुसार बनलेला असतो आणि हेच आपल्याला व्यवस्थित अन्न चावण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे आपल्या दातांचा आकार जो असतो, तो वेगवेगळा असतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा. आणि जर तुम्ही ही माहिती Instagramवरती बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.